सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. मी आपला धानय्या सर, गावात तोळनूर, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर. आज 19 फेब्रुवारी 2026. महाराष्ट्राचे आद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. शिवाजी महाराजांची सर्वच्या सर्व गुण आपण घेऊन, सर्वच्या सर्व गुण घेता येत नाही, त्याच्यातील एक तरी गुण छत्रपती शिवाजी महाराजांचा एक तरी गुण आपण घेतलो तरी आपलं जीवन कल्याण होईल अशी भावना व्यक्त करून शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन आजचा व्हिडिओ सुरू करतोय. तर 7 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 6 वाजता छोटीशी व्हिडिओ, खरं तर व्हिडिओ तयार करणार होतो, परंतु वेळ नाही मिळाला म्हणून 1-2 मिनिटांचा व्हिडिओ, मी बोर्डवर लिहिलेली माहिती व्हिडिओ तयार केला होतो. खरं तर ही कन्सेप्ट टीईटी आणि सीटीईटी साठी होती. टीईटी म्हणा किंवा सीटीईटी साठी जे कन्सेप्ट आहे ते सांगावं सर्व विद्यार्थ्यांना, माझ्याकडे असलेला अनुभव सर्वांना सांगावं अशी तीव्र इच्छा आहे. परंतु वेळेचे एवढं मर्यादा आहे मला की घरचं जबाबदारी आणि शाळेच्या कामामुळं व्यस्त आहे मी, त्यामुळं सांगता येईना झालंय. खूप डिप्रेशन यायला लागले मला. कंटेंट आहे, आता कंटेंट एवढं जबरदस्त आहे ना माझ्याकडे, खरं सांगतो तुम्हाला, मी ज्ञानी नाही, परंतु वेगवेगळ्या राज्यात सेट पेपर देऊन आल्यानंतर नेमकंपणा मला सापडलेला आहे की पेपरला काय विचारतात, आपण काय अभ्यास करून जायला पाहिजे. आता 7 तारखेला जो सीटीईटी परीक्षा होता, त्या परीक्षा म्हणजे रविवारी जो परीक्षा होता, त्या परीक्षामध्ये आता सकाळी 6 वाजता मी बोर्डवर लिहिलं होतं, हे एक्सप्लेन करणार होतो. फक्त मी 2 मिनिटांचा व्हिडिओ तयार केला होता. वर बोर्डवर लिहिलो 9 पॉइंट्स आणि 9 पैकी 4 पॉइंट पेपरला, म्हणजे 5 पॉइंट पेपरला आलेत. आहे तसा पॉइंट पेपरला आले, म्हणजे 5 प्रश्न बोर्डवर लिहिलो, 9 पॉइंट, 9 प्रश्न, 9 कन्सेप्ट लिहिलो, त्या 9 पैकी 5 प्रश्न पेपरला आलेत. मग ह्याचा अर्थ म्हणजे नेमकापणा काय आहे हे माझ्या लक्षात आहे. त्यामुळं टू दी पॉइंट अभ्यास करणं हे यशाची एक मोठं चावी असं म्हणूया. आता सीटीईटी साठी आमचे सर आहेत नागणसूरचे, ते सर पेपर दिल्यानंतर त्यांनी क्वेश्चन पेपर आणून दिलं. ते क्वेश्चन पेपर मी पाहिलो. तर आता बघा, डिस्लेक्झिया म्हणजे काय? रीडिंग प्रॉब्लेम. विद्यार्थी वाचन करीत असताना चुकीच्या पद्धतीने वाचन करतो, त्याला डी आणि बी काय आहे कळत नाही, उच्चार व्यवस्थित होत नाही किंवा चुकीच्या पद्धतीने तो रीडिंग करतो, ही एक समस्या आहे, त्याला डिस्लेक्झिया असे म्हणतात. डिस्ग्राफिया, ते रायटिंग प्रॉब्लेम, विद्यार्थ्यांना लिखाण करत असताना अडचणी निर्माण होतो, त्याला लिखाणाची अडचण असे म्हणतात डिस्ग्राफियाला. डिस्फ्रेक्झिया, फिजिकल कोऑर्डिनेशन किंवा फिजिकल मुवमेंट, मोटर स्किल प्रॉब्लेम. आपला जो अवयव आहे, शरीराचा अवयव काय विचार करतो, आता मी जसं विचार करतो तसं मी हावभाव व्यक्त करतो किंवा माझा हातवारे मी करत आहे. इथं बोर्डवर लिहिताना असं मी अंडरलाइनिंग करतो, म्हणजे बोटाच्या सहाय्याने मी जसं विचार करतो तसं मी हावभाव व्यक्त करतो. मग विचार एक करणं आणि हावभाव दुसरा जर करत असेल, मी सांगितल्याप्रमाणे हातपाय जर व्यवस्थित ऍक्टिव्हिटी करत नसेल तर डिस्फ्रेक्झिया प्रॉब्लेम आहे असं समजून घेतला पाहिजे. आणि डिस्कॅल्क्युलिया, गणिताची संबंधित असलेल्या समस्या, डिफिकल्टी इन मॅथमॅटिक्स, गणिताची संबंधित प्रॉब्लेम्सला आपण डिस्कॅल्क्युलिया असे म्हणतो. काही विद्यार्थ्यांना प्लस करता येत नाही, मायनस करता येत नाही, डिवाइड करता येत नाही, तो चुकीच्या पद्धतीने काम करत असतो. आता डिक्लेरेटिव्ह नॉलेज, एखाद्या घटकाबद्दल फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे, त्याला डिक्लेरेटिव्ह नॉलेज म्हणतात. डिक्लेरेटिव्ह. आता छत्रपती शिवाजी महाराजांची जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी येथे झाले. आता 19 फेब्रुवारी 1630 हे घटक आपण लक्षात ठेवलो, ह्याला फॅक्ट म्हणतात. फॅक्ट, वस्तुनिष्ठ माहिती लक्षात असणं, ह्याला डिक्लेरेटिव्ह नॉलेज असे म्हणतात.
आता डिसमॉर्फिया, मेंटल हेल्थ प्रॉब्लेम, आपलं बौद्धिक आरोग्याची समस्या, संबंधित समस्या. डिसफेजिया, स्वॅलोईंग प्रॉब्लेम, जेवण करत असताना एक घास आपण जर व्यवस्थित खात नसेल, घास पोटात जात नसेल, तर त्या प्रॉब्लेमला डिसफेजिया. आता डिस्थेमिया, डिप्रेशन प्रॉब्लेम, प्रत्येक विद्यार्थी हा डिप्रेशन मध्ये असतो. मॅक्झिमम विद्यार्थी बघ, कळत नसेल तर डिप्रेशन असतो, मार्क कमी मिळाल तर डिप्रेशन राहतो, नापास झाला तर डिप्रेशन राहतो, पास झाला आणि व्यवस्थित कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही मिळालं तर डिप्रेशन होतो. डिप्रेशन पिरियड. आता सेट मध्ये नापास झालो तर डिप्रेशन, सेट पास झालो नोकरी मिळत नाही, डिप्रेशन, नोकरी मिळालं परंतु परमनंट नाही झालं, डिप्रेशन, परमनंट झालं पगार सुरू झाला नाही, डिप्रेशन, पगार सुरू झालं लग्न झालं नाही, डिप्रेशन, लग्न झालं मुलं बाळा झालं नाही, डिप्रेशन, मुलं बाळा झालं मुलं ऐकत नसेल पण पुन्हा डिप्रेशन, मुलं मोठं झालं लग्न करून दुसऱ्या ठिकाणी घर केलं पुन्हा डिप्रेशन. म्हणजे लाईफ हा डिप्रेशन पिरियड मध्येच आहे. मग डिप्रेशन से संबंधित प्रॉब्लेम्स. आता प्रोसिजरल नॉलेज, एखाद्या काम कशा पद्धतीने पूर्ण केला पाहिजे हे सांगणारी नॉलेजला आपण प्रोसिजरल नॉलेज असे म्हणतो. हाऊ टू कम्प्लीट वन टास्क, हाऊ टू कम्प्लीट वन वर्क, एक प्रोसिजर असतो, ह्या पद्धतीने आपण ते काम पूर्ण केला पाहिजे. आता प्रोसिजर नॉलेजला आपण हाऊ टू अचीव वन गोल, प्रोसिजर म्हणजे बोर्डवर 9 पॉइंट्स लिहिलं होतं, 9 पैकी 5 पॉइंट्स पेपरला जर येत असेल तर खरंच सांगतो मला या CTET बद्दल किंवा TET परीक्षाबद्दल आणि आपलं सेट परीक्षाबद्दल एक अनुभवाच्या आधारे एक जजमेंट मला मिळालेला आहे. आणि तो जजमेंट जेव्हा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी अडचण आहे की शाळेची कामं, घरची जबाबदारी, ताणतणाव, डिप्रेशन हे सगळं मुळे गोंधळात आहे. त्यामुळं मी क्षमा मागतो तुमचा, परंतु जे काही माझ्याकडे कंटेंट आहे ते कृपया कंटेंट आपण घ्या, आपण त्याचं वाचन करा आणि रिझल्ट काढून घ्या. थँक्यू, धन्यवाद.